मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला गाईड आपल्या युट्यूब चॅनलवर. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण याच्या अगोदर एक क्लास कंप्लीट केली जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025-26 साठी. म्हणजे आता जी येणारी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा असेल, त्याची जर तुम्ही तयारी करत असाल, तर त्यासाठी आपण एक पूर्णच्या पूर्ण सीरीज या ठिकाणी चालू करणार, पूर्ण प्लेलिस्ट बनवणार आणि त्याच्यात एक क्लास बघितली, त्याच्यात आपण माहिती बघितली की कशा पद्धतीने आपण अभ्यास करणार, कुठून अभ्यास करणार आणि कोणकोणते घटक आपल्याला त्या परीक्षेमध्ये येणार. या सर्व गोष्टीची माहिती आपण त्याच्यात बघितली आणि आजची जी क्लास असणार आहे ती आपली पहिली क्लास असणार आहे. पहिली क्लास कशावर असणार आहे? तर गणित विषयाचं जे फर्स्ट चॅप्टर असतं त्याच्यावर आपली आजची क्लास असणार आहे. त्याचं नाव आहे संख्या. मग संख्या म्हणजे काय? संख्येची टाईप कोणकोणते? किती प्रकार पडतात? या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी आज कंप्लीट करणार. तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की संख्या म्हणजेच काय असतं तर या ठिकाणी आपण जर चॅप्टरचं नाव बघितलं म्हणजेच आपण पाहणार संख्या. त्यालाच आपण काय म्हणतो? संख्येला नंबर. याला या ठिकाणी तुम्हाला संख्या नसताना तुम्हाला असू शकतं की संख्या प्रणाली किंवा मग नंबर सिस्टम असं सुद्धा दिलेलं असू शकतं. ते एकच आहे. नंबर सिस्टम म्हणजेच काय? तेच ते त्याच्यात आपण शिकणार आहे संख्येमध्ये. मग सर्वात पहिले संख्या जर शिकायच्या असतील, तर आपल्याला हे माहिती पाहिजे की नेमकं संख्या काय असतात. संख्या असतात 1, 2, 3, 4, 5, 0 त्याच संख्या असतात. त्याच संख्या असतात पण नेमकं त्याची डेफिनेशन जर करायची झालं, त्याची व्याख्या करायची झाली तर कशी करणार आपण मग? संख्या म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? या ठिकाणी जर आपण बघितलं तर संख्या म्हणजेच काय? याला आपण म्हणणार इट इज अ मॅथमॅटिकल इट इज अ मॅथमॅटिकल कन्सेप्ट. हे काय आहे? मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे दॅट करतो. नंबर म्हणजेच काय? इट इज अ मॅथमॅटिकल कन्सेप्ट दॅट रिप्रेझेंट क्वांटिटी ऑर व्हॅल्यू. इंग्लिश मध्ये नाही समजलं, मराठीत पण पाहू. मराठीत काय म्हणतात त्याला? ही काय एक संख्या ही एक क्या ही एक गणितीय गणितीय प्रक्रिया आहे. संख्या ही काय एक गणितीय प्रक्रिया आहे, मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे, जो किंवा जी किंवा किंमत म्हणजेच व्हॅल्यू. किंमत न म्हणता आपण याला काय म्हणू? मूल्य म्हणू. बरं वाटतं जरा असं. प्रमाण किंवा दर्शविते. ही संख्या ही एक काय गणितीय प्रक्रिया आहे, म्हणजेच मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे जी की प्रमाण किंवा मूल्य दर्शवते. मग प्रमाण किंवा मूल्य म्हणजेच काय? जसं की संख्या आपण म्हणतो 1, 2, 3 काय सांगायला? मूल्य सांगायला कोणत्याही गोष्टीचं मूल्य किती आहे, प्रमाण किती आहे, किती किंमत आहे, अशा गोष्टीचं आपण माहिती आपल्याला ज्या गोष्टीतून मिळते ती त्यालाच आपण काय म्हणतो? संख्या. आता हे तर झालं संख्या म्हणजे काय. आता संख्येचे टाईप कोणकोणते असतात? मग सर्वात पहिली जर आपण टाईप बघितली तर सर्वात पहिली टाईप आपण म्हणू शकतो संख्येची कोणती असते. त्याच्यात आपण म्हणू शकतो जो एक नंबर आहे ते राहणार आपली नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या एकदम सोपं आहे. नैसर्गिक संख्या कोणत्या असतात ते आपल्याला विचारलेलं असू शकतं. नैसर्गिक संख्या किंवा मग आपण त्याला काय म्हणतो? नॅचरल नंबर. नॅचरल नंबर हे कसं लक्षात ठेवायचं? नॅचरल नंबर लक्षात राहतील का? संख्या किंवा नॅचरल नंबर म्हणजे काय? तर नॅचरल नंबर ओळखायचे असतील तर सब त्याच्यातच दिलेले आहे. नॅचरल नंबर म्हणजे काय? नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या काही निसर्गात असणाऱ्या वस्तू ओळखण्यासाठी आपण ज्या संख्येचा वापर करतो. आता निसर्गात असणाऱ्या म्हणजे काय? आपल्या अवतीभोवती जेवढ्या काही वस्तू येतात कोणीही असेल तर आपण त्या मोजण्यासाठी ज्या संख्येचा वापर करतो त्यालाच नैसर्गिक संख्या म्हणतात. कशा पद्धतीने? आता जर तुम्हाला म्हटलं की हे पेन आहेत, हे मार्कर आहेत, हे मार्कर आपल्याला काउंट करायचे. कसे काउंट करणार आपण? 0, 1, 2, 3. किती मार्कर झाले? 3. हे 3 मार्कर आहेत का? तर नाही. आपण काय करतो? सुरुवात कुठून करतो? कधीही आपण जर मोजायचं असेल कोणत्या संख्येचे मोजायचे असतील तर त्या संख्येत सर्वात पहिली असते ती 1, नंतरची 2, 3, 4 मग अशा कितीपर्यंत? तर अशा अनंतपर्यंत जेवढ्या वस्तू असतील, जेवढ्या गोष्टी असतील त्या ठिकाणी त्या सर्व मोजण्यासाठी आपण ज्या संख्या वापरतो त्यालाच आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्यालाच आपण काय म्हणतो? मोज संख्या. मग याला आपण म्हणू शकतो निसर्गातील वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्येचा वापर करतात त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात. मग त्या कोणकोणत्या असतात? तर त्या असतात 1, 2, 3, 4, 5 अशा करत 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 अनंतपर्यंत म्हणजे इन्फिनिटी पर्यंत.
किती असू शकतात, जास्तीत जास्त आपण सांगू शकत नाही. पण लहानात लहान नैसर्गिक संख्या तुम्हाला विचारली तुम्ही सांगू शकता. मग लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती राहील? एक राहील. मग एक पेक्षा लहान एखादी संख्या असती का? तर ती झिरो असती. पण झिरो नैसर्गिक संख्येत कशामुळे येत नाही? कारण ती निसर्गातल्या वस्तू मोजण्यासाठी कामी येत नाही. ती नैसर्गिक नाही. म्हणजेच निसर्गातल्या जर वस्तू मोजायच्या असतील तर आपण कोणत्या संख्येचा वापर करतो? एक पासून वापर करतो अनंतपर्यंत. त्यालाच आपण म्हणणार नैसर्गिक संख्या म्हणजेच नॅचरल नंबर. एकदम सोपं आहे. कसं लक्षात ठेवणार? लक्षात ठेवण्यासाठी काय अवघड थोडीच आहे. पण एकच आपण बघितलं म्हणून लक्षात राहील. पण ज्यावेळेस आपण 15, 16 जेवढे काही टाईप असतील ते पूर्ण बघितलं त्याच्यानंतर थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. मग त्यासाठी आपण लक्षात ठेवणार नैसर्गिक संख्या म्हणजेच निसर्गातल्या वस्तू. कितीपासून मोजतो आपण? एक पासून मोजतो. मग सरळ सरळ 1, 2, 3, 4, 5 अनंतपर्यंत. अनंत म्हणजे शेवट आपण सांगू शकत नाही की किती राहील. त्या सर्व संख्येला आपण म्हणतो नैसर्गिक संख्या. मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती राहील? एक राहील. या ठिकाणी आपण घेऊ शकतो की सर्वात लहान लहान नैसर्गिक संख्या कोणती राहील? एक राहील. त्याच्यानंतर अजून यालाच आपण काय म्हणतो? मोज संख्या सुद्धा म्हणतो. मोज संख्या असं सुद्धा म्हणतो. मोज संख्या म्हणतो. मोज संख्या म्हणतो कारण हे मोजण्यासाठी वस्तू मोजण्यासाठी कामी येतात. वस्तू मोजण्यासाठी आपण त्याचा वापर करतो त्यामुळे त्याला मोज संख्या सुद्धा म्हणतात. तर अजून महत्वाचं आपण याच्यात काय काय म्हणू शकतो पहा. नैसर्गिक संख्या झाल्या. नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या म्हणजे त्या मोजण्यासाठी वापरतात म्हणून मोज संख्या. मग ऋण ज्या संख्या राहतील त्या मोज संख्येत येतील का? आपण कधी असं उजळणी म्हणली का? आपण कधी असं एखादी गोष्ट आपण मोजल्या का? की -1, -2, -3 असं मोजतो का? तर त्या सुद्धा येणार नाही. झिरो येईल का? झिरो पासून सुरुवात करत नाही. झिरो सुद्धा येणार नाही. मग 1 पासून अनंतपर्यंत. सर्वात लहान आपण सांगू शकतो, सर्वात मोठी सांगू शकत नाही. कशामुळे सांगू शकत नाही? ती काही असू शकते मोठ्यात मोठी संख्या. त्याच्यानंतर मोज संख्या म्हणतात. हे झालं नैसर्गिक संख्येबद्दल. दुसरी जी संख्या राहील ती राहील आपली नैसर्गिक झाली. आता आता झिरोवर किती वेळ आपण बाहेर ठेवणार? झिरोवर पण घेणंच लागेल ना, कारण विचारात राग येईल. कारण त्यालाही घ्यायचं असेल तर आपण दुसरी संख्या घेणार, पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. पूर्ण संख्येलाच आपण म्हणतो होल नंबर. होल नंबर. जसे की आता तुम्ही क्लासमध्ये असले, क्लासमध्ये जर तुम्ही काही धिंगाणा केला, काय केलं तर सर येतात. सर काय म्हणतात? होल क्लास स्टँडर्ड. मग होल क्लास म्हणजे काय? पूर्ण क्लास म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण नंबर, पूर्ण संख्या ह्याच्यात काय येणार? आता पूर्ण संख्या दिलेली आहे, नावातच दिलेलं आहे. जसं इथे नैसर्गिक संख्या म्हणजे निसर्गातल्या संख्या, तसं इथं पूर्ण संख्या म्हणजे पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या म्हणजे पूर्ण संख्या कशा की त्यात झिरो सुद्धा येणार, कोणताच वेगळा राहणार नाही. मग याच्यात आपण काय करणार? नैसर्गिक संख्येत झिरो पण ऍड केला तर त्या होतात पूर्ण संख्या. मग जसं की या ठिकाणी 0, 1, 2, 3, 4 आणि 5, 6, 7, 8, 9 करून 9 पासून इन्फिनिटी पर्यंत. म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो सर्वच्या सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या असतातच. पण पूर्णच्या पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या नसतात. नाही कळलं काय म्हणलं मी? की नैसर्गिक संख्या जेवढ्या काय असतील त्या पूर्ण संख्येत येतील. जसं की 1, 2, 3 तर 1, 2, 3 आलेले येतात. पण पूर्णच्या पूर्ण म्हणजे पूर्ण नाही म्हणणार आता कारण पूर्ण व्हायला. मग सर्वच्या सर्व नैसर्गिक संख्या या सॉरी सर्वच्या सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या राहतील का? तर नाही, कारण या ठिकाणी झिरो येतो, या ठिकाणी झिरो येत नाही. झालं. सर्वात लहान पूर्ण संख्या झिरो, सर्वात मोठी सांगता येत नाही. त्याच्यानंतर तिसरी टाईप राहील. दुसरी तर झाली. तिसरी टाईप काय राहील आपली? तिसरी जी टाईप राहील आपली ती राहील नैसर्गिक झाली, पूर्ण झाली. मग आता राहील ती म्हणजेच पूर्णांक संख्या. पूर्णांक म्हणजेच काय? इंटिजर. इंटिजर्स याला आपण म्हणतो इंटिजर्स. आता इंटिजर कशी? नैसर्गिक झाल्या, पूर्ण झाल्या. आता आल्या पूर्णांक. आता पूर्णांक याचं जर नाव बघितलं आपण, पूर्णांक म्हणजेच काय? पूर्णच्या पूर्ण अंक. जेवढे काय आपण गणितीय क्रियेत म्हणजेच गणितीय विषयात जेवढे अंक वापरतो ते पूर्णच्या पूर्ण अंक येतात, त्यालाच म्हणतो पूर्णांक. अशी संख्याच नाही जी याच्यात येणार नाही. मग 0, 1, 2, 3 तर सर्वच याच्यात आल्या होत्या. मग अजून राहिलं कोण बाकी? राहिलं का कोणी? मग राहिलं कोण? तर त्या राहिल्या निगेटिव्ह म्हणजेच ऋण संख्या. ऋण संख्या म्हणजे आता 0 पेक्षा लहान कोणीच नसतं का? 0 पेक्षा सुद्धा लहान असतात. कोण असतं 0 पेक्षा लहान? 1 का -1? पेक्षा मोठा 1, 0 पेक्षा लहान -1. 0 पेक्षा मोठे 2, 0 पेक्षा लहान -2, त्याच्यापेक्षा लहान -3, त्याच्यापेक्षा लहान -4, -5, -6, -7. माग जेवढी संख्या मोठी होत जाईल तेवढीच तिच्या पुढे जर आपण ऋण लावलं तर ती तेवढीच लहान असते. नाही समजलं अजून? तरी पहा या ठिकाणी आपण म्हणू शकतो इंटिजर मध्ये पूर्णांक संख्येमध्ये कोणती येते? या ठिकाणी राहील 0.
झिरोच्या नंतर 1 सुद्धा येईल, 2 सुद्धा येतील, 3 सुद्धा येतील, 4 सुद्धा येतील, 5 सुद्धा येतील, 6 सुद्धा येतील, अशी करत करत इन्फिनिटी पर्यंत ह्या कोणत्या संख्या राहतील? पूर्ण संख्या. पण पूर्ण संख्येसोबतच या ठिकाणी -1 पण राहील, -2 पण राहतील, -3 पण राहतील, -4 पण राहतील, अशा करत 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 माग सुद्धा इन्फिनिटी पर्यंत. म्हणजे सर्वच्या सर्व अंक, पूर्ण अंक ते येतात पूर्णांकात, म्हणजे इंटिजर मध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो? इंटिजर. मग या ठिकाणी 0 सुद्धा राहील, 1 2 3 4 सुद्धा राहील, म्हणजे नैसर्गिक संख्या सुद्धा यायल्यात, पूर्ण संख्या सुद्धा यायल्यात आणि निगेटिव्ह संख्या सुद्धा यायल्यात, ऋण संख्या सुद्धा यायल्यात. त्यालाच आपण म्हणतो पूर्णांक संख्या, म्हणजे पूर्णच्या पूर्ण अंक याच्यात आता असणार. मग आता याच्यात लक्षात काय ठेवायचं की 0 पासून जसं जसं आपण पुढे जाऊ तशी तशी संख्या मोठी होत जाते. पण 0 पेक्षा जर मागे मागे जात गेलो तर त्या संख्या लहान लहान होतात. कशा? म्हणजे 0 पेक्षा मोठा 1, 1 पेक्षा मोठे 2, 2 पेक्षा मोठे 3, हे तर माहिती आहे आपल्याला. पण 0 पेक्षा लहान -1 आणि -1 पेक्षाही लहान -2, -2 पेक्षाही लहान -3, -3 पेक्षा लहान -4, -4 पेक्षा लहान -10, -15, -25, -35, -40, -60, -100 असं करत करत इन्फिनिटी पर्यंत. मग जेवढी मोठी संख्या तिच्या पुढे जर का मायनस असेल तर ती तेवढीच लहान होईल. याच आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या. आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की सर्वात लहान संख्या तुम्ही सांगू शकता का? तुम्हाला विचारलं सर्वात लहान संख्या कोणती आहे सांगा. तुम्ही आले उठले, हात वर केला, सांगितलं की ठीक आहे 0 आहे सर्वात लहान. नाही, कशामुळे? कारण 0 पेक्षा लहान तर -1 आहे. मग तुम्ही म्हणता -1 आहे, -1 पेक्षा लहान तर -2 आहे, मग -1 -2 आहे, -2 पेक्षा लहान तर मग -4 आहे, -3 आहे, असं सांगता येणार नाही. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की सर्वात लहान संख्या या ठिकाणी सांगता येत नाही. सर्वात लहान संख्या कुठे आहे? इकडे इन्फिनिटीकडे. तिथं सांगताच येणार नाही किती आहे. सर्वात मोठी संख्या सांगा, जाऊ द्या. सर्वात मोठी संख्या बी तुम्ही सांगू शकणार नाही. कशामुळे सांगू शकणार नाही? कारण 1 0 आहे, 0 पेक्षा मोठा 1 आहे, 1 पेक्षा मोठे 2 आहेत, 2 पेक्षा मोठे 3 आहेत. असं करत करत इन्फिनिटी पर्यंत आपण ते सांगू शकत नाही की इन्फिनिटी पर्यंत कोणता अंक राहील. मग सर्वात मोठा अंक सुद्धा आपण या ठिकाणी सांगू शकत नाही. पण तसं न विचारता मी तुम्हाला जर असं विचारलं की सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती? सर्वात लहान धन संख्या कोणती असं जरी विचारलं तर तुम्ही सांगू शकता की सर्वात लहान धन संख्या ही आहे 1, म्हणजे पॉझिटिव्ह. सर्वात लहान धन संख्या. सर्वात मोठी धन संख्या सांगता येईल का? नाही. पण सर्वात मोठी ऋण संख्या सांगता येईल का? सर्वात मोठी ऋण संख्या असणार म्हणजे 1, -1. सर्वात मोठी सांगता येते, धन सर्वात लहान सांगता येते. पण सर्वात लहान ऋण आणि सर्वात मोठी धन सांगता येत नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात लहान ऋण संख्या कोणती? तर ती सांगता येत नाही. पण सर्वात मोठी ऋण संख्या -1. मग या ठिकाणी आपण लिहून घेऊ शकतो की सर्वात मोठी ऋण संख्या काय राहणार? -1. त्याचबरोबर सर्वात लहान कोणती धन संख्या ती राहणार 1. मग 0 ऋण पण नसती आणि धन पण नसती, निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह पण नाही. तर या ठिकाणी काय झालं? लहान संख्या मोठी संख्या आपल्याला भेटली आणि पूर्णांक संख्या पण आपल्याला कळाल्या. 3 आतापर्यंत आहेत पूर्ण केल्या. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या. याच्यात एक पॅटर्न जर आपण चेक केला याच्यात काय राहू शकतो? याच्यात आपण म्हणू शकतो सर्वच्या सर्व पूर्ण संख्या पूर्णांकामध्ये येतात, सर्वच्या सर्व नैसर्गिक संख्या पूर्णांकामध्ये येतात, पण सर्वच्या सर्व पूर्णांक पूर्ण संख्येत येत नाही, सर्वच्या सर्व पूर्ण नैसर्गिक संख्येत सुद्धा येत नाही. तर अशा पद्धतीचे प्रश्न आपण दिमागात म्हणजे आपल्या मनानच तयार करणार आणि ती उत्तरं आपण या ठिकाणी स्वतः शोधणार. त्याच्यानंतरचा दुसरा जो टाईप राहील तो टाईप कोणता राहील? दुसरा राहील आपला तो म्हणजेच सम आणि विषम संख्येचा. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो 4 नंबरचा कोणता राहील? ही राहतील समसंख्या. इव्हन नंबर. आता समसंख्या म्हणजेच काय? तर सम आणि विषम संख्या तुम्हाला माहिती पाहिजे ना. सम आणि विषम संख्या एवढे अवघड जे ह्या संख्या का अवघड आहे का लक्षात ठेवायला? एवढ्या हे पूर्णांक आणि पूर्णांक एखादी अवघड होत आहे, त्याच्यापेक्षाही सोपं. याच्यात काय सांगितलं? सम. सम म्हणजेच काय? नावातच आहे. सर्व काही नावात होतं तर याच्यात सुद्धा नावातच आहे.
तुमच्या नावातच असतं की तुम्ही कसे आहेत. तुमचं नाव जसं असेल तशा पद्धतीने तुमचा स्वभाव राहतो. तसं याचं नाव आहे तसं याचा स्वभाव आहे. याच्यात दिलेलं आहे सम. सम म्हणजेच काय समान. मग ज्या संख्येचे समान भाग पडतात, त्या संख्येला समसंख्या म्हणतात. जसं की 3 समान भाग पडतात का? हे 2 इकडे तर एकच राहिला. 4 घेतले, याचे 2 याचे 2 झाले समभाग. 5 घेतले, समभाग पडतील का? म्हणजे सारखे भाग पडतील का? हे झाले 3, हे तर 2च राहिले. नाही. 6 घेतले, हे 3 हे 3. म्हणजे याचा अर्थ आपण म्हणू शकतो, ज्या संख्येच्या एकक स्थानी त्या संख्येच्या एकक स्थान, दशक स्थान समजतं ना? एकक स्थान म्हणजे काय? उजवीकडचा सर्वात पहिला अंक. मग एकक स्थानी 0, 1 नाही, 2, 4, 6, 8 हे अंक येतात. त्यालाच आपण समसंख्या म्हणतो. कोणतीही संख्या घ्या, ज्याच्या एकक स्थानी म्हणजे संख्या लिहिली मी 5, 5 नाही येत आहे 8, 4, 2, 3 आणि या ठिकाणी किती घेतले? 6. या संख्येत एकक स्थानचा अंक बघायचा कोणता आहे? 6. म्हणजेच काय असणार? ती समसंख्या असणार. या ठिकाणी एकक स्थानी किती आहेत? 3. कोणती संख्या असणार? विषम संख्या असणार. या ठिकाणी किती आहेत? 2. कोणती संख्या असणार? समसंख्या असणार. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो की 0, 2, 4, 6, 8 हे अंक जर तुम्हाला एकक स्थानी दिसत असतील तर ती समसंख्या असणार. त्याच्यानंतर आता या ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्याला समसंख्या म्हणतात. पण 0, 2, 4, 6, 8 कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर येत असतील तर त्या प्रत्येक संख्येला 2 न भाग जातो. ही एक कसोटी आहे 2 ची. तिथं कसोटी आता दुसऱ्या क्लासमध्ये आपण पाहणार आहे. त्याचा एक स्पेशल वेगळा क्लास राहणार आहे. वेगळा व्हिडिओ राहील. पण त्याच्या अगोदर आपल्याला एवढंही माहिती असतं ना की 2, 0, 2, 4, 6, 8 हे कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर असतील तर त्या प्रत्येक संख्येला 2 न भाग जातो. मग या ठिकाणी आपण असेही म्हणू शकतो की सर्वच्या सर्व समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो. मग 2 न भाग जाणाऱ्या संख्या सुद्धा काय असतात? समसंख्या असतात. त्याच्यानंतर 2 समसंख्येच्या दरम्यान कितीचा फरक असणार? जसं की मी इथे घेतले 2, इथे घेतले 4, इथे घेतले 6, इथे घेतले 8, इथे घेतले 10, इथे घेतले 12. तर या समसंख्येच्या दरम्यान कितीचा फरक आहे? प्रत्येक ठिकाणी 2 चा फरक तुम्हाला या ठिकाणी दिसतो. म्हणजे प्रत्येक क्रमागत 2 समसंख्येच्या दरम्यान जो फरक असतो तो फरक असतो 2 चा. तर ह्या झाल्या समसंख्या. त्याच्यानंतर विषम संख्या. समसंख्या झाल्यानंतर काय ना? समच्या विरुद्ध विषम. विषम न म्हणता आपण असं म्हणू विषम. वि म्हणजे विरुद्ध. कशाच्या? समच्या विरुद्ध. मग समच्या विरुद्ध म्हणजे 5 नंबरचा येईल तो म्हणजे विषम. असं नसतं विषम. विषम असं असतं. विषम संख्या म्हणजेच काय? ऑड नंबर. ऑड नंबर. आपण म्हणतो तू तू खूप ऑड आहे. ऑड म्हणजे काय? तू वेगळा आहे. वेगळा कसा? वेगळा आहे, अलग आहे. बाकीच्यापेक्षा वेगळा आहे. मग तो कोणापेक्षा वेगळा आहे? तो सम म्हणजे शम. शम म्हणजेच काय? सम म्हणू आपण त्याला. विषम न म्हणता आपण याला म्हणू विषम. विषम म्हणजेच काय? समच्या विरुद्ध. समच्या विरुद्ध म्हणजेच काय? याच्या विरुद्ध. मग त्या ठिकाणी आपण याची डेफिनेशन काय करू शकतो? व्याख्या काय करू शकतो? ज्या संख्येच्या एकक स्थानी किती येतात? एकक स्थानी 0 का? 0 आल्यावर कसं मग होईल? मग काय? 1. जे याच्यात नाही आले ते याच्यात येतील. 1, 2 ते इकडे आला, इकडे येतील 3, इकडे येतील 4 आला, इकडे येतील 5, इकडे 6 आले, इकडे येतील 7, इकडे 8 आले, इकडे येतील 9, इकडे 10. 10चा म्हणजेच काय? 0. 9 हे अंक असतात. त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. जसं की कोणत्याही संख्या जर घेतला तुम्ही 1, 3, 5, 7, 9 हे जर एकक स्थानी असेल तर ती विषम संख्या असणार. कशामुळे? कारण त्याचे 2 समान भाग पडत नाही. विषम समच्या विरुद्ध. विषम म्हणजेच काय? याचे 2 भाग पडणार नाहीत. मग 2 भाग पडणार नाहीत त्याला आपण विषम संख्या म्हणणार. याचे 2 भाग पडतील त्याचे समसंख्या म्हणणार. 2 न भाग जाणार समसंख्या, 2 न भाग जाणार नाही विषम संख्या. हे झाल्या विषम संख्या, हे झाल्या समसंख्या. आतापर्यंत आपण जेवढं बघितलं त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता जर घ्यायचा असेल तर इच्छा असेल. जर नुसतं जर मोबाईल पुढे ठेवून जर थोबाड पाहायचा असेल तर ते तुमच्या हिशोबाने स्क्रीनशॉट घ्यायचा स्क्रीनशॉट घ्या आणि जर लिहून घ्यायचं असेल तर पॉज करून लिहून घ्या. त्यानंतर ज्या संख्या येतील त्या कोणत्या राहतील? महत्वाच्या संख्या राहतील. आता याच्यापेक्षाही महत्वाचं इथून प्रश्न येईल असं तर मी सांगत नाही. इथून प्रश्न कशाला येईल? फक्त तुम्हाला समजण्यासाठी की तुम्हाला माहिती पाहिजे विषम संख्या, समसंख्या कोणत्या, होल नंबर कोणते, नॅचरल नंबर कोणते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. पण सर्वात महत्वाचा जो याच्यात या संख्या या चॅप्टर मध्ये या घटकामध्ये सर्वात महत्वाचा जो टॉपिक राहील, सर्वात महत्वाच्या ज्या संख्या राहतील
जिथून प्रत्येक परीक्षेत प्रश्न येणार म्हणजे येणार म्हणजे येणार म्हणजे येणारच, तो कोणता? तर तो टॉपिक म्हणजे तो जो पार्ट असणार, तो जो भाग असणार, तो असणार कोणता आहे तोपर्यंत ओळखा. पंचाल कोण, कोणता भाग असणार ते तुम्ही सांगायचं. कोणता भाग असू शकतो तो? तर तो भाग असणार तो म्हणजेच हे पण काढून टाकतो मी. तो जो भाग असणार तो भाग असणार मूळ संख्या. कोणता असणार? मूळ संख्या. मग मूळ संख्या आपण या ठिकाणी आता पाहणार संख्या, ज्याला आपण म्हणतो प्राईम नंबर. प्राईम प्राईम नंबर. प्राईम नंबर कोणता? प्राईम नंबर म्हणजे काय? मूळ संख्या. आणि मूळ संख्या कोणत्या असतात? याच्यातून तुम्हाला प्रत्येक परीक्षेत एक प्रश्न याच्यावरून असणार आणि बाकीचा जेवढा काही आपण याच्यात अभ्यासक्रम पाहणाऱ्या संख्या या धड्या चॅप्टर मध्ये, या टॉपिक मध्ये, त्याच्यातून एक प्रश्न आणि एक प्रश्न मूळ संख्येचा फिक्स राहणार. तर मूळ संख्या म्हणजे काय असतं? तर मूळ संख्या अशा असतात ज्या संख्येला एक न भाग जातो किंवा मग स्वतः भाग जातो. म्हणजे तुमच्यासारख्या, तुम्ही म्हणता ना, समजा तुमचं कुठं बाहेर काय झालं कोणासोबत, दिवसला काही, तर तुम्ही काय म्हणता, धमकी कशी देता? मी फक्त एक तर बापाचा ऐकतो नाही तर स्वतःचा ऐकतो. बापाचा ऐकणार नाही तर स्वतःचा ऐकणार, बाकी कोणाचा ऐकणार नाही. तशा ज्या संख्या आहेत तुमच्यासारख्या, काय म्हणतात, एक तर मी स्वतः कटील नाही तर एक न कटील. स्वतः कटील किंवा मग एक न कटील, बाकी कोणा दम नाही की मला काटायचा. म्हणजे ज्या संख्या अशा असतात, एवढ्या कडक असतात, काय म्हणतात त्याला, कशा असतात, ऍटिट्यूड असतो याच्यात, की मी स्वतः कटील स्वतःच्या हिमतीनं, नाहीतर मग एक न कटील पण कोणात हिंमत नाही की मला काटून काटून दाखवा. मग अशा संख्येला आपण म्हणतो मूळ संख्या. मग आपण याला जर डेफिनेशन बनवली, याची व्याख्या बनवली, तर त्याला आपण काय म्हणणार? किती नंबरची होती आतापर्यंत? किती बघितलं? 1 2 3 4 5 ही झाली 6 नंबरचा. त्याच्यात मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर काय असणार? अशा संख्या संख्या ज्या संख्येला संख्येला नाही संख्यांना, अशा संख्या ज्या संख्यांना एकने व स्वतःने भाग जातो, अन्य जात नाही. आता डेफिनेशन अशी लिहिली, तुम्ही म्हणता एवढी मोठी कशाला लिहिली, असं डायरेक्ट डायरेक्ट आपण लिहू शकतो एकने आणि स्वतःने कटणाऱ्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. आता डेफिनेशन लिहायचीच नाही ना, तुम्हाला फक्त काय करायचं, तुम्हाला समजून घ्यायच्या काय असतात. मग सोप्या भाषेत कशा समजून घ्यायच्या ते पहा. या ठिकाणी काय दिलं, एक संख्या अशी संख्या ज्या संख्येला एक न भाग जाईल. मग कोणती संख्या? एक न भाग जाणारी संख्या, एक 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 दोन दोन एक तीन. अरे, एक न भाग जाणाऱ्या तर सगळ्या संख्या असतात, म्हणजे अशी संख्याच नाही जिला एक न भाग जात नाही. मग हे तर लक्षात ठेवायचंच नाही. दुसरा हे काय म्हणली होती, की ह्या संख्या काय म्हणतात, की स्वतःला भाग जाईल. जे स्वतःला भाग जाईल तर किती असू शकते? एकला स्वतःला भाग जातो, दोनला स्वतःला भाग जातो, तीनला स्वतः भाग जातो, पाचला स्वतःला भाग जातो. मग याचा अर्थ असा, की एकनं भाग जाणाऱ्या पण सगळ्या संख्या आहेत आणि स्वतःनं भाग जाणाऱ्या पण सगळ्या संख्या आहेत. मग लक्षात ठेवायचंच कशाला? मग सरळ सरळ आपण म्हणू शकतो, ज्या संख्येला भागच जात नाही, ज्या संख्या कोण आपण कटतच नाही, त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. कशामुळे? एकनं सगळ्यालाच भाग जातो आणि स्वतःला सगळ्यांनाच भाग जातो. मग फक्त मूळ संख्या म्हणजे अशा ज्या कोणत्याच टेबल मध्ये येत नाही, कोणत्याच पाड्यात येत नाही, कोणतीच संख्या त्या संख्येला काटू शकत नाही, भाग देऊ शकत नाही, त्या संख्येला आपण म्हणतो मूळ संख्या. इथपर्यंत कळालं? तर मूळ संख्या म्हणजेच काय? ज्या संख्येला भाग जात नाही त्या. पण सर्वात महत्वाचं हे माहिती पाहिजे तुम्हाला, की एकूण संख्या 100 पर्यंत म्हणजे 1 पासून 100 पर्यंत मूळ संख्या किती आणि त्या कोणकोणत्या, आणि सर्वात लहान कोणती, सर्वात मोठी तर सांगू शकत नाही, किती पण असू शकते. मग तुम्हाला माहिती काय पाहिजे? तुम्ही प्रश्न काय विचारता हे विचारणार आहे का तुम्हाला? हे तर विचारणारच नाही ना. मग विचारणार काय तुम्हाला, की अगोदर आपण संख्या पाहू, नंतर पाहू की सर्वात लहान कोणती कशी. त्याच्यानंतर याच्यात प्रश्न असे देतील तुम्हाला, की मूळ संख्या कोणती दिलेली एवढं सांगा. म्हणजे एक ग्रुप देतील, त्याच्यातून मूळ संख्या ओळखायची असं, किंवा मग 11 ते 20 च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या ओळखा, त्याची बेरीज करा, किंवा 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज करून
1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज त्याच्यातून वजा करा, उत्तर काय येईल ते सांगा. अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारतात. मग सर्वात पहिली जी आपण लक्षात कशी ठेवणार त्याच्या ठिकाणी असणार 2, त्याच्यानंतर असणार 3, त्याच्यानंतर असणार 4, 4 येते का? 4 नसते येत. त्यानंतर कोणती येते? 5 आणि त्यानंतर येते 7. त्या झाल्या 1 ते 10 पर्यंतच्या सर्वच्या सर्व मूळ संख्या. 2, 3, 5, 7. त्याच्यानंतर येते 11, त्याच्यानंतर येते 12 नाही 13, त्याच्यानंतर येते 14 नाही 15 नाही 16 नाही 17, त्याच्यानंतर येईल 18 नाही 19, त्याच्यानंतर 20 नाही 21, 21 येईल का? 21 भाग जातो का पहा बरं. 7 तरी 21, 13 7 21, 21 तर भाग जातो म्हणजे तिथं कटायली. तिला जर दुसरं मारायला देऊ, मग तिला जर मारत असेल कोणी तर ती या ठिकाणी या ग्रुपमध्ये येणार नाही. या ग्रुपमध्ये तेच येतील ज्याला मारायचा, ज्याला काटायचा कोणात दम नाही. मग 11 झाले, 13 झाले, 17 झाले, 19 झाले. 21 नाही येणार, या ठिकाणी येतील 23, 24 नाही येणार, 25, 25 नाही येणार, 26 नाही येणार, 27 नाही येणार, 28 नाही येणार, 29 ह्या झाल्या 30 पर्यंत. आता 30 तर नाही येणार. त्याच्यानंतर 31, त्याच्यानंतर 32 नाही, 33 नाही, 34 नाही, 35 नाही, 36 नाही, 37. त्याच्यानंतर 38 नाही, 39 नाही, 40 नाही, 41, 41 येणार, 41. त्याच्यानंतर 42 नाही येणार, 43, 43 घेऊ आपण 43 पण. 44, 44 ला तर 2 भाग जातो. मग समसंख्येला 2 भाग जातो, मग 44 येणार नाही. 45 नाही, 46 नाही, 47, 48 नाही, 49 नाही. 49 कशामुळे नाही? 7 49, 49 पण येणार नाही. 50 नाही, 51, 51, 51 ला भाग जाईल का? 51 5 आणि 1 किती होतात? 6. मग 6 आले तर भाग जातो म्हणजे 51 पण नाही, 52 नाही, 53, 54 नाही, 55 नाही, 56 नाही, 57, 57 नाही, 58 नाही, 59, 59, 60 येईल नाही, 61, 62 नाही, 63 नाही, 64 नाही, 65 नाही, 66 नाही, 67, 68, 68 नाही, 69 नाही, 70 नाही, 71, 72 नाही, 73, 74 नाही, 75 नाही, 76 नाही, 77 नाही, 78, 78 येईल का? 78 येणार नाही. कशामुळं? 7 7 14 आणि 15 म्हणजे 15 ला भाग जातो म्हणजे 78 सुद्धा येणार नाही. म्हणजे 79. त्या कशा लक्षात ठेवायच्या ते पण सांगतो थांबा थोडी. 79 झाली. आता त्याच्यानंतर 80 नाही, 81 येईल का? 81, 8 आणि 1 9 होतात. तर 81 सुद्धा येणार नाही. 82 येणार नाही, 83 येणार. 84 नाही, 85 नाही, 86, 86, 6 12 13 14 नाही, 87 येणार नाही, 88 येणार नाही, 89 त्याच्यानंतर 90 नाही, 91 नाही, 92 नाही, 93 93 नाही, 94 नाही, 95 नाही, 96 नाही, 97. आपल्या झाल्या कोणत्या संख्या? मूळ संख्या. आता याची करायची बेरीज. बेरीज म्हणजे अशी बेरीज नाही करायची. संख्या किती झाल्या त्याची बेरीज करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. 25 संख्या झाल्या. म्हणजे याचा अर्थ 1 पासून 100 पर्यंत जर आपण मूळ संख्या काउंट केल्या किती येतात? तर किती येतात? त्या येतात 25. या ठिकाणी प्रश्न असा घ्यायचा की 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती येतात? त्या येतात 25, 25. 25 येतं. बर 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या असं विचारू शकतात ना, 1 ते 50 पर्यंत. तिथे येतं 15 आणि पुढच्या 10. 15 आणि 10. 15 कशा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 त्या झाल्या पुढच्या. आता एक एक लाईन तुम्ही लक्षात ठेवा. पहिली 1 ते 10 पर्यंत. 1 ते 10 पर्यंत किती राहील? 2 3 5 7. 2 3 5 7. एक कशामुळे नाही? आता एक तुम्ही म्हणसाल एकलं तर एकनेच भाग जातो आणि स्वतः एक नाही पण भाग चालला. पण एक मूळ संख्यात येणार नाही. एक मूळ संख्या येणार नाही. आता एक अजून एक प्रश्न या ठिकाणी याच्यात मला एक सांगा की समसंख्या किती येतं? किती समसंख्या दिसायला तुम्हाला? 2 एक समसंख्या आहे.
त्याच्यानंतर 3, 5, 7, 11, 13, 17, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. एक पण नाही, म्हणजे फक्त ही एक जर सोडली, दोन जर सोडले, तर दुसरी कोणतीच या ठिकाणी काय दिलेलं नाही तुम्हाला, मूळ संख्या म्हणजेच विषम संख्या दिलेली. दोन सोडली तर समसंख्या दिलेली नाही. म्हणजे हे दोन फक्त एकच अशी संख्या आहे जी की समसंख्या आहे. मग याच्यात आपण असंही म्हणू शकतो की सर्वात लहान मूळ संख्या ती राहील 2. त्याच्याबरोबर असं म्हणू शकतो की एकमेव एकमेव सममूळ संख्या, एकमेव सममूळ संख्या ती सुद्धा दोन अशी एक संख्या आहे जी की एकमेव समसंख्या आहे आणि सर्वात लहान मूळ संख्या आहे. या कोणत्याच संख्येला तुम्ही कोणत्या दुसऱ्या संख्येनं भाग देऊ शकत नाही. 3ला भाग जाईल का कोणत्या संख्येनं? 3 कोणत्याच टेबलमध्ये येत नाही. हा 3च्या टेबलमध्ये येतात. मग हेच तर सांगितलं होतं की फक्त 16 भाग जाईल आणि 1 भाग जाईल. 1च्या पण टेबलमध्ये येतात नाही. 1 2 2 1 3 3. 1 3 जा 3. मग 1च्या टेबलमध्ये पण येतात, 3च्या टेबलमध्ये सुद्धा येतात. पण 16 भाग चालला, 1 भाग चालला त्यालाच मूळ संख्या म्हणायचं. बाकी अशी कोणती संख्या सांगा जिथं दुसऱ्या एखाद्या वेगळ्या संख्येनं भाग जातो. जसं की इथं 2 भाग चालला आणि 1 भाग चालला. दुसरं कोण भाग जातो का? मग ती एकमेव अशी संख्या आहे जी की सम सुद्धा आहे आणि मूळ सुद्धा आहे. तर ह्या झाल्या 1 ते 100 पर्यंतच्या सर्वच्या सर्व समसंख्या. तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न कसा विचारतात? प्रश्न विचारतात 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्या किती? तर किती सांगतात? 1 2 3 4. त्या वेळेत असं विचारू शकतात, काय विचारतील? त्या मूळ संख्या देतील सर्व, एखादी सिरीज देतील. असे सिरीज सुद्धा देतात ना. मग सिरीज देतील त्याच्यात असे 4 अंक देतील, 3 संख्या देतील आणि एक संख्या अशी देतील जी की सम आहे किंवा मग जी की मूळ नाही. मग मूळ नसणाऱ्या संख्या सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे कोणत्या असतात. त्या सोडल्या तर सर्वच्या सर्व संख्या कोणत्या असणार? त्या संयुक्त संख्या, म्हणजे मूळ संख्या नसणाऱ्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. जर मूळ संख्या सोडल्या आणि एक सोडला तर त्या असतात संयुक्त संख्या. त्या सुद्धा आपण या ठिकाणी आता पाहणार आहे. तर मूळ संख्या समजल्या असतील तर याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मग पॉज करून लिहून घेऊ शकता. त्याच्यानंतर पाहू आपण आता 7 नंबरच्या ज्या आपल्या संख्या राहतील त्या राहतील संयुक्त संख्या. संयुक्त संख्या कोणत्या राहतील? दुसरा जो 7 नंबरचा आपलं राहील ते काय राहील? 7 नंबर संयुक्त संख्या. कंपाऊंड कंपाऊंड नंबर. कंपाऊंड नंबर म्हणजे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या कोणत्या राहतील? अशा संख्या ज्या की मूळ नाहीत. म्हणजेच 1 पेक्षा मोठ्या संख्या ज्या मूळ संख्या नाही. त्या संख्या 1 पेक्षा मोठी असली पाहिजे, म्हणजे 1 नसली पाहिजे. 1 सोडून 1 नसली पाहिजे आणि मूळ सुद्धा नसली पाहिजे. अशा संख्येला आपण म्हणतो कंपाऊंड नंबर. मग कोणत्या असू शकतात? 1 असू शकतो का? 1 तर नाही म्हणून सांगितला. 2 असू शकतो का? 2 तर मूळ आहे. 3 असू शकते का? 3 सुद्धा मूळ आहे. 4 असू शकते, म्हणजे असणार. कशी असणार? या ठिकाणी आपण म्हणू शकतो 1 सोडायचा. मग 1 सोडायचा आणि मूळ संख्या सोडायच्या. मूळ संख्या किती येतात एकूण आपण आताच पाहिल्या किती असतात? 25 असतात. 25 आणि 1 26. त्या 26 संख्या जर सोडल्या तर तुमच्या ज्या 74 संख्या असतात, म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण संख्या, संयुक्त संख्या किती येतं? 74. कशामुळं? एक एक काढला आणि मूळ संख्या 25 त्या काढल्या. 25 आणि झाल्या 26. मग 100 मधून 26 गेले, किती राहिले? 74. सर्वात लहान सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती असणार? ही असणार 4. एवढं आपल्याला या ठिकाणी संयुक्त संख्येबद्दल माहिती पाहिजे. कशामुळं? 1 पेक्षा मोठी आहे आणि मूळ संख्या सुद्धा येत नाही, ती म्हणजे 4 संख्या पहिली. मग सर्वात लहान 4 असतात. एकूण संख्या किती असतात? 74. 74 कशा काढल्या? मोजून थोडे बसणार. मूळ संख्या नसता सांगितलं, 1 नसतो सांगितला. मग 1 अधिक
25 मूळ संख्या झाले 26. 26 जर 100 तुम्ही काढले किती राहिले? 74. किती सोपं आहे. त्या झाल्या संयुक्त संख्या, कंपाऊंड नंबर. त्याच्यानंतरच्या ज्या संख्या राहतील त्या राहतील आपल्या सहमूळ संख्या. 8 नंबरचा जो पार्ट राहील तो राहील सहमूळ संख्या, ज्याला आपण म्हणतो को प्राईम नंबर. को प्राईम नंबर. को प्राईम नंबर म्हणजेच काय? सहमूळ संख्या. मग सहमूळ संख्या कोणत्या असतात? तर सहमूळ संख्या आपण कसं सांगणार? त्याला आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो की सहमूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला कसं म्हणणार, कसं सांगू, ज्या दोन संख्येमध्ये एक हा एकमेव सामायिक भाजक असतो त्या संख्यांना काय म्हणतात? सहमूळ संख्या म्हणतात. काय समजलं याच्यातून? दोन संख्या घ्या कोणत्या पण, आणि त्या दोन संख्येला फक्त एक अशी संख्या असली पाहिजे जिला दोन्हीनं भाग जातो. एकनं तर मी सांगितलं ना की एकनं तर सर्व संख्येला भाग जातो. मग सोडून द्या. मग ज्या दोन संख्येमध्ये सामायिक विभाजकच नसतात, एक सोडून ना, सामायिक विभाजकच नसतात म्हणजे त्या दोन्ही संख्येला कोणत्याही एका संख्येनं भाग जाऊ शकत नाही, त्या संख्येला आपण म्हणतो सहमूळ संख्या. कसं? मी घेतले या ठिकाणी, कसं घेऊ? 12 घेतले आणि 13 घेतले. आता या 12ला कितीनं भाग जातो? या 12ला 1 भाग जातो, 2 भाग जातो, 3 भाग जातो, 4 भाग जातो, 5 नाही, 6 भाग जातो, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही आणि 12 भाग जातो. 12 एवढ्या संख्येने भाग चालला. 13ला 1 भाग जातो आणि 13 भाग जातो. बस. मग याच्यात आणि याच्यात कोणता अंक सारखा दिसायला तुम्हाला? या ठिकाणी 1, या ठिकाणी 1, आणि हे दोन अंक जर सोडले तर दोन्हीत कोणताच समान विभाजक नाही. म्हणजे दोन संख्येला भाग देणारा या ठिकाणी कोणतीच दुसरी संख्या नाही, एक सोडली तर. त्यालाच आपण म्हणतो सहमूळ संख्या. आणि असं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायच्यात की क्रमागत नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ संख्या असतातच. काय असणार? क्रमागत नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. कोणत्याही दोन क्रमागत संख्या घ्या, 12, 13, 13, 14, 14, 15, 15, 16, 16, 17, 1, 2, 2, 3, 3, 4, 4, 5, 5, 6, कोणती संख्या घेतली क्रमागत येणारी तर त्या संख्या काय असणार? सहमूळ संख्या असणार. याच्यात अजून काय गोष्ट लक्षात ठेवू शकतो? ज्या संख्येमध्ये एक हा एकमेव सामायिक विभाजक असतो त्या सुद्धा, म्हणजे मी क्रमागत जरी नसल्या पण मागं पुढे असतील, जसं की 22 घेतले आणि 25 घेतले. याच्यात कोण कोण येईल पहा. याच्यात 1 येईल, याच्यात 2 येतील, याच्यात 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11 आणि 22. हे सामायिक याची विभाजक पडतील. याचे काय पडतील? याचा पडेल 1, याचा पडेल 5 आणि याच्यात येतील 25. मग याच्यात कोणते सारखे दिसाले? 1, 1, बाकी तर कोणी सेम नाही. मग हे सुद्धा काय झाल्या? दोन संख्या. या दोन संख्या झाल्या सहमूळ संख्या. याला आपण म्हणतो को प्राईम नंबर. त्याच्यानंतर 8 आपल्या आतापर्यंतच्या किती संख्या झाल्या? आपण 8 पाहिल्या आणि 8ही तुम्हाला समजल्या असतील. एकदम सोप्या होत्या. आपण नावावरूनच काढल्या कशा ओळखायच्या. त्याच्यानंतर आपण कोणत्या सहमूळ झाल्या? 8. 9 नंबरला आता पाहू आपण जोड मूळ संख्या. म्हणजे मूळ संख्येचेच पहा खाली किती प्रकार दिसायले. मूळ संख्येपासून किती संख्या वेगवेगळ्या आल्या. कंपाऊंड कोणत्या प्राईम नंबर आल्या आणि आता ट्विन प्राईम नंबर. मग त्या जोड मूळ संख्या कशा? 9 नंबर जोड संख्या, त्याला आपण म्हणतो ट्विन प्राईम नंबर. ट्विन प्राईम नंबर. अशा संख्या मूळ संख्या माहित झाल्या पण कोणत्या असतात? पाठ पण आता केल्या नसतील अजून, आता झाल्याच्या नंतर कर सांगा. मग ज्या जोड मूळ संख्या अशा असतात की त्या दोन मूळ संख्येमध्ये फक्त एकच संख्या असली पाहिजे, अशा संख्येला आपण जोड मूळ संख्या म्हणतो. म्हणजे दोन मूळ संख्येला जोडणारी मधात एक संख्या असती, त्या दोन संख्या म्हणजे त्या दोन मूळ संख्या यालाच आपण जोड मूळ संख्या असं म्हणतो. ट्विन प्राईम नंबर असं म्हणतो. म्हणजे त्या कोणकोणत्या असतील? तर काय वाक्य
त्याच्यानंतर जसं की या ठिकाणी आपण म्हणू शकतो 2 मूळ संख्येमध्ये 2 चा फरक असतो. ज्या 2 मूळ संख्येमध्ये 2 चा फरक असेल, म्हणजे जसं की इथं दिलं मी 2, 2 च्या नंतर 2 च्या नंतर 3 येतात, पण फरक आहे का नाही? मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो 3 आणि 5, एक 2 चा फरक आहे. ही झाली पहिली जोड मूळ संख्या. त्याच्यानंतर 5, 6 सोडले की 7, ही झाली दुसरी जोड मूळ संख्या. त्याच्यानंतर 11 आणि 13, ही झाली तिसरी जोड मूळ संख्या. अशा संख्यांना आपण म्हणतो जोड मूळ संख्या. मग 1 ते 100 पर्यंत संख्यांच्या जोड्या किती येतात? जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत ते सांगायचं. जोडमूळ संख्येच्या जोड्या किती असणार आहेत? जसं की आता 1 2 1 3 5 5 7 11 13 अशा पद्धतीने आलेल्या आहेत. 17 19 त्या सुद्धा काय आहेत? जोडमूळ संख्याच येतात. ह्या एकूण संख्या आहेत ह्या 8. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो इथे संख्यांच्या जोड्या किती आहेत? तर 8 जोड्या आहेत. ह्या 4 झाल्या. अशा तुम्ही बाकीच्या शोधून काढा त्याच्यात कोणकोणत्या आहेत. तुम्हाला दिलेल्याच्या वर लिहिलेलंच असेल तुम्ही. त्याच्यात त्या जोडमूळ संख्या असणार आहेत 8. ह्या झाल्या आपल्या जोडमूळ संख्या. त्याच्यानंतरचा जो आपला टॉपिक राहील तो राहील आता त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजेच काय? ट्रायंग्युलर नंबर. ट्रायंग्युलर नंबर कशा काढायच्या? आता हे याच्यातून तुम्हाला प्रश्न परीक्षेत दिसेल असं तर नाही सांगता येणार, पण शिका ना. तुमचं काय चाललंय? जास्त शिकलेलं चांगलंच आहे. बाकीच्यापेक्षा काहीतरी शिल्लक शिकायला म्हणजे चांगली गोष्ट आहे. मग याच्यात आपण आता किती झाले? 9 झाले होते. 10 नंबरचा जो असेल तो राहणार त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या, ट्रायंग्युलर नंबर. नंबर कशा ओळखायच्या? त्रिकोणी संख्या कशा असतात? त्याला आपण म्हणतो, त्याला डेफिनेशन जर बनवायचं असेल तर डेफिनेशन आपण कशी बनवू शकतो? त्रिकोणी संख्या म्हणजे अशा संख्या क्रमागत 2 संख्येच्या अर्धे करायची. मग आपण याला कसं लिहिणार? क्रमागत 2 संख्येच्या किंवा संख्येच्या गुणाकाराची निमपट ही असते त्रिकोणी संख्या. 2 क्रमागत संख्यांचा गुणाकार त्याची निमपट किती असणार? त्रिकोणी संख्या असणार. कसं? मी घेतले 5 गुणाकारात 6 भागाकारात 2, 5 6 भागाकारात 2, 5 सक 30, 30 चे अर्धे 15, ही झाली त्रिकोणी संख्या. कळलं? त्याच्यानंतर मी घेतले 8, घेतले 9 भागाकारात 2, 9 8 72. मग या ठिकाणी 72 भागाकारात 2 किती येतील? 2 त्रिक 6, 2 सक 12, 36, ही झाली त्रिकोणी संख्या. त्याच्यानंतर मी आता लहान घेऊ. 1 गुणाकारात 2 भागाकारात 2 बरोबर 2 1 2, इथं 2 म्हणजेच 1. म्हणजे याचा अर्थ सर्वात लहान जी संख्या असणार ती असणार 1. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो सर्वात लहान त्रिकोणी संख्या संख्या बरोबर 1. कोणती आहे? 1 आहे. कशामुळं? 1 गुणाकारात 2, 2 1 2 आणि 2 छेद 2 1. म्हणजेच काय केलं आपण? क्रमागत संख्या घेतल्या. क्रमागत म्हणजे एका मागे एक येणारी. 1 च्या नंतर 2, 2 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 4 अशा संख्येचा गुणाकार करायचा आणि त्याची निमपट करायची, म्हणजे त्याचे अर्धे करायचे. अर्धे केले किती आपल्याला भेटणार? त्रिकोणी संख्या. आता 1 झाली. 1 च्या नंतर कोणती राहील? 1 2 झाले. 2 गुणाकारात 3 छेदात 2, 2 त्रिक 6 छेदात 2 बरोबर किती? 2 त्रिक 6 3. म्हणजे पहिली 1 आहे तर दुसरी कोणती आहे? दुसरी 3 आहे. यालाच आपण म्हणतो त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या पण समजल्या असतील. किती सोप्या आहेत. क्रमागत संख्येच्या गुणाकाराची अर्धी झालं. काय आले? त्रिकोणी संख्या आली. त्याच्यानंतरची आपला जो भाग राहील, आपल्या ज्या संख्या राहतील त्या कोणत्या राहतील? त्रिकोणी झाल्या ना. मग चौकोनी पहा. चौकोनी संख्या पहा आता. त्रिकोणी झाल्या चौकोनी पहा. अशा पण संख्या असतात का? असतात तर सांगायलो ना. नसत्या तर कशाला सांगितलं असतं. पण कोणी सांगत नाही. मग याच्यात सांगायचा प्रयत्न असा केला की त्रिकोणी झाल्या 10 नंबरच्या 10 संख्या झाल्या 11 नंबरची संख्या राहील ती म्हणजेच चौकोनी किंवा मग चौरस संख्या.
चौकोनी न म्हणता याला आपण म्हणून चौरस संख्या म्हणजे स्क्वेअर नंबर. स्क्वेअर नंबर या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, पूर्ण वर्ग संख्या. संख्या म्हणजेच काय राहणार, चौरस संख्या. संख्या जसं की या ठिकाणी मी घेतले 4, घेतले 16, घेतले 64, घेतले 100, घेतले 121, अशा पद्धतीचे नंबर घेतले. हे काय तर वर्ग आहे. 2 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16, 8 चा वर्ग 64, 5 चा वर्ग 10 चा वर्ग 100, 11 चा वर्ग 121. त्या सर्व संख्येला आपण म्हणतो स्क्वेअर नंबर म्हणजेच चौरस संख्या. त्याच्यानंतर चौरस संख्या झाल्या, चौरस संख्या समजल्या असतील. मग चौरस संख्या झाल्याच्या नंतर आता आपण जे पाहणार आहे त्याच्यात काय पाहणार आता, त्याच्यानंतर एक आपण अजून पाहू, विरुद्ध संख्या पाहू. विरुद्ध संख्या 12 नंबर काय असणार, विरुद्ध संख्या, अपोजिट नंबर. त्याला आपण म्हणतो अपोजिट नंबर. अपोजिट नंबर कसे असणार, अपोजिट नंबर म्हणजे अपोजिट, विरुद्ध, एकमेकाच्या विरुद्ध. एकमेकाच्या विरुद्ध कोणते असतात, जसे की एक ही एकच्या विरुद्ध काय राहील, एकच्या विरुद्ध कसं लिहू आता, एकच्या विरुद्ध कसं लिहू, एकच्या विरुद्ध -1 राहील. बर ठीक आहे. त्याच्यानंतर 2च्या विरुद्ध -2 राहतील. 10च्या विरुद्ध -10 राहतील. त्याच्यानंतर -5च्या विरुद्ध 5 राहतील. -8च्या विरुद्ध 8 राहतील. 4च्या विरुद्ध -4 राहतील. म्हणजे पॉझिटिव्ह संख्येच्या विरुद्ध निगेटिव्ह संख्या म्हणजे विरुद्ध संख्या. आणि एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची, विरुद्ध संख्येची बेरीज नेहमी 0 येते. विरुद्ध संख्येची बेरीज काय ना, 0 येणार. या दोन्हीची बेरीज करा, करता येते का, 1 - 1 1 + -1 जर केलं तर याची काय होती, वजाबाकी होती. तर याचं उत्तर काही 0 येईल. मग या कोणत्याही संख्येची जर बेरीज केली तर काय ना, 0 येणार. विरुद्ध संख्येची बेरीज नेहमी असती 0. त्याच्यानंतर आता शेवटचा जो आपला टॉपिक राहील, शेवटच्या ज्या संख्या राहतील त्या राहतील 12 झाल्या. 13 नंबरचा त्याच्यात काय राहील, 12 झाले. 13 नंबर, 13 नंबर म्हणजे आपण पाहणार आहे त्या संख्या म्हणजेच परिमेय संख्या. परिमेय संख्या कशा असतात, परिमेय संख्या या परिमेय याला म्हणणार रॅशनल नंबर. ज्या संख्या असतात त्या कशा असतात, p/q किंवा a/b, x/y अशा पद्धतीत दिलेल्या राहतात. म्हणजे ह्या ज्या असतात p/q च्या स्वरूपात असतात. बट असं दिलेलं असतं, पण q इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे अंश आणि छेदात ह्या संख्या असतात. यालाच आपण रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या म्हणतो. अंश आणि छेदात असतात आणि छेदात 0 नसला पाहिजे. 1 असणार, 2 असणार, 3 असणार, 4 असणार, 5 असणार, 6 असणार, मायनस असतील, काही चालेल, फक्त 0 चालणार नाही. काय चालणार नाही, 0 चालणार नाही. बस आपण म्हणतो परिमेय संख्या. म्हणजे कोणती संख्या घ्या, काय असली पाहिजे, अंश आणि छेदात असली पाहिजे. जशा पद्धतीने घेतलं 2/4, मी घेतले 5/1, मी घेतले 8/9, मी घेतले 5/0. हे चालणार नाही, अशी संख्या चालणार नाही. अशा चालतील. छेदात आणि अंशात संख्या असल्या पाहिजेत, पण खाली छेदात वर अंश आणि छेद काय असतो ते पण नाही सांगायचं. वरची जी संख्या असते ती असते अंश, म्हणजे इथं आपण म्हणू शकतो अंश, आणि खाली जो असतो तो असतो छेद. अशा पद्धतीने दिलेला असतो. वरचा म्हणतो अंश, खालचा म्हणतो छेद. आणि छेदात काय नसला पाहिजे, तर 0 नसला पाहिजे. त्याला आपण म्हणणार परिमेय संख्या, रॅशनल नंबर. तर हे झाले आपल्या आतापर्यंतच्या संख्या. हा टॉपिक पूर्ण झाला, पूर्ण समजला असेल. चांगल्या पद्धतीने तुम्हाला संख्याही कळल्या असतील, कोणत्या पद्धतीच्या असतात, कशा ओळखायच्या. आणि खास करून सर्वात जास्त महत्वाचं जे असणार ते कोणते असणार, त्या असणार प्राईम नंबर. ते प्राईम नंबर तुमचे 25 प्राईम नंबर. 25 संख्या तुम्ही पाठ नाही करू शकत का, म्हणजे लक्षात नाही ठेवू शकत का, 25 नंबर तुम्हाला माहिती पाहिजे. आता संख्या झाल्याच्या नंतर आजच्याच टॉपिक मध्ये संख्येमध्येच आपण दुसरा एक टॉपिक याच्यातच आज कंप्लीट करणार, जो की एकदम सोपा आहे. पण त्याच्यावरून सुद्धा एक प्रश्न तुम्हाला हमखास राहतो. एक नाही तर 2 सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी राहू शकतात. कशा पद्धतीने राहू शकतात ते सुद्धा आपण पाहणार. स्थानिक किंमत, स्थानिक व दर्शनी असं नाही, दर्शनी किंमत. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यालाच आपण काय म्हणतो,
स्थानिक स्थानिक म्हणजे काय, स्थान, त्याचं स्थान म्हणजे त्याची जागा. मग त्याचं जागा म्हणजे आपण म्हणू शकतो याला त्याची जागा दाखवायची. आपल्याला जागा कशी दाखवायची, स्थानिक म्हणजे काय, प्लेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजेच काय, स्थानिक किंमत म्हणजे त्याच्या जागेवरून आपल्याला जी किंमत करायची ती स्थानिक किंमत. आणि फेस व्हॅल्यू म्हणजे त्याच्या तोंडाकडे पाहून, तुमच्या तोंडाकडे पाहून कसं ओळखतो आपण की तू कोण आहे, तसं त्याच्या तोंडाकडे पाहून तुम्हाला जे वाटत असेल ते त्याची राहणार फेस व्हॅल्यू. किती सोपं आहे. त्याच्यात म्हणणार आपण की स्थानिक किंमत पाहू. पहिल्यांदा या ठिकाणी मी स्थानिक किंमत देतो, या ठिकाणी मी कोणती, दर्शनीय किंमत देतो. स्थानिक, स्थानिक म्हणजेच किंमत म्हणजेच व्हॅल्यू, किंमत. आणि या ठिकाणी आपण घेऊ दर्शनी. दर्शनी म्हणजे काय, फेस किंमत. पेन बदलावा लागतो त्या ठिकाणी. त्या ठिकाणी आता स्थानिक किंमत दिलेली आणि दर्शनी किंमत दिलेली. कसं सांगणार, कोणताही अंक घेतला, एक संख्या घेऊ. संख्या कशी घेऊ, 8 घेऊ, 5 घेऊ, 4 घेऊ, 2 घेऊ. ही एक संख्या दिलेली आहे. किती दिलेली आहे तुम्हाला आता वाचता आलं पाहिजे. इकडे कोणती असते, एकक स्थानचा अंक उजव्या उजव्या स्थानाकडून, उजव्या हाताकडून आपण लिहित येतो. तर उजव्याकडून पहिला अंक जो असतो तो एकक स्थानी असतो, दुसरा दशक असतो, तिसरा शतक असतो, नंतर हजार. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष अशा पद्धतीने आपण जातो. हे माहित आहे असं तुम्हाला. एकक, दशक, शतक, हजार म्हणजे एकक स्थानचा अंक याची किंमत नेहमी किती असणार, ही दिली तीच असणार. 2 ची किंमत 2. एकक स्थानच्या अंकाची किंमत 2. या ठिकाणी जे 4 दिलेले, 4 आणि 4च्या समोर किती अंक आहेत, 1 येतो म्हणजे झाली 40. म्हणजे 4 ची किंमत असणार 40. 4 ची किंमत 40. या ठिकाणी 5 दिलेले, 5 ची किंमत असणार 5 आणि 5 च्या पुढे 2 शून्य म्हणजे 1 आणि 2. 5 ची किंमत असणार 500. 8 ची किंमत असणार 8, 1, 2 आणि 3, 8000. ही झाली याची स्थानिक किंमत. आता हीच संख्या इकडं 8, 5, 4, 2 ही लिहिली 8542. 8542 मध्ये जर 2 ची किंमत जर तुम्हाला स्थानिक किंमत विचारली तर किती आहे, फक्त 2 ची. याची 4 ची जर स्थानिक किंमत विचारली तर किती आहे, 40 आहे. आणि जर का स्थानिक किंमत 5 ची विचारली तर 500. आणि या ठिकाणी 8 ची जर विचारली तर 800. पण या ठिकाणी दर्शनी किंमत म्हणजे त्याच्या तोंडाकडे पाहून तुम्हाला जी किंमत आठवते तीच किंमत, जी किंमत येते ती. याच्या 8च्या तोंडाकडे पहा, पाहिलं की किती वाटतंय, हे तर 8च वाढायली म्हणजे याची किंमत असणार 8च. 5च्या तोंडाकडे पहा, 5च्या तोंडाकडे पाहिलं किती दिसतात, 5च दिसतात. याची किंमत असणार 5. 8, 5. 4च्या तोंडाकडे पहा, 4 ची किंमत 4च. 2च्या तोंडाकडे पहा, 2 ची किंमत 2च. दर्शनी किंमत तीच असते जी त्याची आहे, पण स्थानिक किंमत त्याच्या स्थानावरून ठरवल्या जाते. आता एखादा माणूस दिसायला किती चांगला आहे आणि एखादा दिसायला थोडा असा आहे, मग त्या दोघांच्या तोंडाकडे पाहून तुम्ही काय सांगणार, त्याची किंमत करणार का, नाही. तो जर चांगला असेल तर चांगला, वाईट असेल तर वाईट. म्हणजे त्याच्या दर्शनी त्याच्या तोंडावरून तुम्हाला काय फरक पडतो का, पण त्याच्या स्थान पहा, म्हणजे त्याची जागा पहा, तो कुठं राहतो, कोणत्या पोजवर येतो, त्याची स्टेटस काय, मग त्याच्यावरून आपण त्याला किती इज्जत द्यायची ते ठरवतो. मग त्याच्या स्थानावरूनच त्याला या ठिकाणी सुद्धा इज्जत दिल्या जाते. स्थानावरून, फेसवरून काही फरक पडत नाही, पण स्थानावरून त्याची किंमत बदलते. कशी बदलते, तो जर सर्वात शेवटला असेल तर त्याची सर्वात कमी किंमत, तो त्याच्या पुढे असेल तर त्याची किंमत अजून वाढ, तो अजून पुढे असेल तर त्याची किंमत अजून वाढत, तो अजून पुढे असेल तर त्याची किंमत अजून वाढत, त्याच्या पुढे अजून एखादा असेल तर त्याची किंमत सुद्धा अजून वाढेल. म्हणजे 9, 1, 2, 3, 4 किती होतील, 90,000. अशा पद्धतीने इकडे जशा जशा पद्धतीने ते बसत जातील, त्याची जागा बदलत जातील, तशी तशी त्याची किंमत वाढेल. मग तुम्हाला प्रश्न काय विचारतो, विचारतात प्रश्न कसा विचारतात, प्रश्न विचारतात जर 5च्या स्थानिक किंमतीचा आणि 2च्या स्थानिक किंमतीमधील फरक किती, फरक किती. 5ची स्थानिक किंमत आणि 2ची स्थानिक किंमत त्याच्यातला फरक किती. काय करणार तुम्ही, 5ची स्थानिक किंमत घेणार 5 आणि 500, 2ची घेणार 2. या ठिकाणी किती उरतील 9, या ठिकाणी किती उरतील 9, या ठिकाणी उरतील 4, या ठिकाणी 9 कसे उरतील, या ठिकाणी 8 उरतील ना, 498. तो झाला याचा फरक. अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेत विचारल्या जातं की 5च्या स्थानिक किंमत आणि 2च्या स्थानिक किंमतीतील फरक आहे 498. बरं ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला विचारलं 5च्या स्थानिक किंमती दर्शनी किंमतीतील आणि 2च्या दर्शनी किंमतीतील फरक कितीचा, तर तुम्ही म्हणणार 5 आणि 2 याच्यात फरक असणार तो म्हणजे 3चा. झालं स्थानिक किंमत
दर्शनी किंमत. हे झालं आपलं आजचं संख्या हे चॅप्टर. संख्या हा घटक आणि स्थानिक आणि दर्शनी किंमत हे दोन टॉपिक आज आपण कंप्लीट केले. याच्यावरचे सर्वच्या सर्व कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात ते बघितलं. पण दुसऱ्या क्लासमध्ये आता आपण काय घेणार, पूर्णच्या पूर्ण स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि संख्या, जेवढ्या काय आपण संख्या बघितल्या त्या संख्या, या पूर्ण याच्यावर आपण जे प्रश्न येऊ शकतात ते प्रश्न आपण उद्याच्या क्लासमध्ये पूर्ण करणार. त्याच्यानंतर आपला पुढचा टॉपिक म्हणजे एक आपण टॉपिक घेणार, त्याच्यावर दुसऱ्या क्लासमध्ये पूर्णच्या प्रश्न आपण त्याचे तयार करणार. म्हणजे प्रश्न आपण बघणार कशा पद्धतीने येतात ते प्रश्न आपण सोडवणार. आणि नंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसरी जी क्लास राहील ती राहील आपली पुढच्या चॅप्टरवर, पुढच्या घटकावर, ज्याच्यात आपण पूर्णच्या पूर्ण थेरी कंप्लीट करणार आणि नंतर परत त्याच्यावर आपण टेस्ट घेणार. म्हणजे टेस्ट घेणार म्हणजे कशी, इथं प्रश्न सोडून बघणार की कशा पद्धतीचे आपण प्रॅक्टिस, अशा पद्धतीची प्रॅक्टिस आपण त्या ठिकाणी कंप्लीट करणार. मग पूर्णच्या पूर्ण जो टॉपिक राहील तो आपला या ठिकाणीच कंप्लीट होणार की अगोदर अभ्यास करायचा, नंतर त्याचे प्रश्न सोडवायचे. कशा पद्धतीचे प्रश्न आपल्या परीक्षेत येऊ शकतात त्या पद्धतीचे. तर हे झालं आजचा आपला क्लास. कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना कोणाला गरज असेल त्याला शेअर करा. त्याच्यानंतर अजून काय करता, अजून उद्या पुन्हा या. बाकी बस एवढंच. भेटूया उद्याच्या क्लासमध्ये, ज्याच्यात आपण या पूर्ण 2 टॉपिकवर प्रश्न सोडवणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.